उदयजी, चर्चेच्या प्रारंभी मी सांगेन की अविनाश अभ्यंकरांनी खूप मुद्देसूद आणि आकड्यांमध्ये या ठिकाणी त्यांचं विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न केला. मी ज्यावेळेस मला पक्ष सोडायला भाग पाडलं गेलं त्यावेळेस सुद्धा कधी मी मनसेच्या विरोधात बोललो नाही, कुणावर टीका केली नाही, कारण टीका करणं हा माझा स्वभाव नाही. राजसाहेबांवर, शर्मिला वहिनीवर तेव्हाही प्रेम होतं, आजही आहे, भविष्यातही राहील. मुद्द्याला धरून बोलूया. मुद्दा आकड्यांचा नाही आहे, मुद्दा किती टक्के मुद्द्याला धरूनच बोलतो उदयजी. मुद्दा आकड्यांचा नाही आहे, मुद्दा किती परवाने देतो आहोत, काय देतो आहोत याचा नाही आहे. मुद्दा हा आहे की कुणी माणूस आवड म्हणून, हाऊस म्हणून रिक्षा चालवत नाही आणि घरातली त्याची मजबुरी असते, घरादाराचं त्याचं, आणि ती रिक्षा घेत असताना तो बायकोचं प्रसंगी मंगळसूत्र गहाण ठेवून किंवा कुठल्या बँकेतून कर्ज घेऊन मी येतो तुमच्या मुद्द्यावर येतो. उदयजी, उदयजी, आपण हरिभक्त त्याच्यावर मी त्या मुद्द्यांची उत्तरं द्या, फक्त मुद्द्यांची उत्तरं द्या. याच्यातल्या पारदर्शकतेविषयी बोला, याच्यातल्या डोमिसाईल विषयी बोला, हेच बोलूया आपण. ऐका विषय उदयजी, मला तुम्ही अविनाशला जर बोलायला दिलं असेल तर तुमची त्यांची मैत्री असेल, मला तुम्हाला न्याय द्यावा लागेल. तुम्ही मुद्द्याला धरूनच बोलतोय. मुद्दा हा नाहीच आहे. राज ठाकरे आणि शर्मिलाताईंवर किती प्रेम होतं हा मुद्दा नाही आहे. राज ठाकरे आणि शर्मिलाताईंवर किती प्रेम होतं एखाद्या गरीबाची रिक्षा रस्त्यावर जाळायची, एखाद्या गरीबाची रिक्षा रस्त्यावर जाळायचा मुद्दा आहे. बाकीचे सगळे मुद्दे त्याच्यावर चर्चा होऊ शकते. जर अधिकारी चुकले असतील त्याच्यावरही चौकशी होऊ शकते. मुद्दा तो नाहीच आहे, ते सगळं मला स्वीकार मान्य करतो. मुद्दा या ठिकाणी आहे की रस्त्यावर रिक्षा जाळायची आणि गोरगरिबाला पुन्हा रस्त्यावर आणायचं, ही कोणती भाषा? जर अधिकारी चुकले असतील त्याची चौकशी करू, त्याची मागणी करा. त्याच्यावर चर्चा करू. राम कदम, रिक्षा जाळणे हा वेगळा भाग आहे, रिक्षा जाळण्याची धमकी देणे हा वेगळा भाग आहे, आणि आता जे मुद्दे उपस्थित केलेत हा वेगळा भाग आहे. आपण त्या दोन्हीची चर्चा करणार आहोत. आय एम गोइंग टू पुट एव्हरीथिंग ऑन द मॅट. तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या. यातल्या पारदर्शकतेचं काय, 3 वर्षात 8वी पास कसा झाला याची उत्तरं द्या. उदयजी, नेमके किती अर्ज आले, नेमके किती परप्रांतीयांना मिळाले, नेमके किती मराठी माणसाला मिळाले, याच्याविषयी बोला. जर अशी जर कोणतीही केस अविनाशनी माझ्याकडे दिली हे आता लगेच देतो, आपण चौकशी करू. पेन ड्राईव्ह घेऊन जा रामजी, पेन ड्राईव्ह घेऊन जा, ही कॉपी आहे. हे जरा क्लोजअप घेता येईल का मला? अविनाशजी ऐका ना. अविनाशजी, तुम्ही बोलताना मी बोललो नाही. बरोबर आहे, बरोबर. बोलताना मी बोललो नाही. बोला. कसं झालं की काल यांनी मुद्दा जो उचलला तो काल मुद्दा एवढ्यासाठी विचारला की असं वाटलं पूर्ण महाराष्ट्र हा मुद्दा डोक्यावर घेईल, आणि नंतर पूर्ण दिवसभर आज असं जाणवलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मुद्द्यावर टीका होते, म्हणून आज अविनाश येताना आकडे घेऊन येतात. आकडे मला माफ करा, त्या आकड्यांवर आकडे खरे, आकडे खोटे करून दाखवा. नाही म्हणताय, आकडे खोटे करून दाखवा. मुद्दा का निघाला? कारण तिथे काम चुकीचं झालेलं आहे. जर काम बरोबर असतं डेफिनेट आमच्याकडनं ट्रान्सपरन्सी आहे. आपण त्याची माय चॅलेंज, मी या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की आकडे खोटे पाडून दाखवावेत. तुमचा आक्षेप आकड्यांवर असेल, मी या चॅनलच्या माध्यमातून चॅलेंज देतो की आकडे खोटे पाडून दाखवावेत. मी दोघांनाही शांत आहे. मी दोघांनाही राम कदम अविनाश अभ्यंकर, मी दोघांनाही बोलतो. प्लीज दोघांनाही. राजसाहेब निकाल का घेतला? जर या ट्रान्सपरन्सी असती, जर तासाला 70 लोकांचे इंटरव्ह्यू झाले नसते तर हा विषय राजसाहेब निकाल घेतलाच नसता. तुम्ही त्यांना चिंता करता, तुम्ही महाराष्ट्राच्या पोटावर लात मारता. त्याच्यावर चर्चा होऊ शकते. मग चर्चा होणार, चर्चा करायला बसलोय. आकडे खरे. राम कदम जाळणं कसं होईल? कसं होईल ते एक लक्षात घ्या. म्हणजे माणसाचं पोट जळलेलं चालेल, तुम्ही कधी त्याच्यावर तक्रार केली? पोट जळलेलं चालेल, दळणकसांचं पोट जळलेलं चालेल. खोटी अफिडेव्हिट चालतील, तक्रार केली? मराठी मुलगा मेला तर चालणार आहे तुम्हाला? आपण या विषयावर कधी तक्रार केली आहे का? सांगा बरं. चेक करा ना. गुलाबाच्या पायगाला घालायचं का? आपण लक्षात ठेवा, युती आपल्याला जनतेने निवडून दिलेला आहे. आपण पालक आहात, आपण मालक नाही आहात. पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी करायची, म्हणजे मराठी माणसाची काळजी करायची, मराठी जनतेची काळजी करायची. हा त्यांचा प्रथम प्रायोरिटी पाहिजे. नंतर इतर महाराष्ट्राला आपण पालकात लक्षात घ्या. हा विषय निघालाच नसता ट्रान्सपरन्सी असती. दोघांनाही शांत राहायची मिळत नाहीये. अविनाश प्लीज, मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. राम कदम,
मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, नेमके किती अर्ज आले आणि त्यातले किती टक्क्याचे अर्ज मराठी माणसाचे होते, किती हे परप्रांतीयांचे होते? हा आकडा आपल्याकडे आहे की नाही, एवढंच उत्तर द्या. मी देऊ. उदयजी, मला असं वाटतं आपण ज्येष्ठ संपादक चॅनलचे आहात. मी मगाशी तुम्हाला म्हटलं या आकड्यांमध्ये जाणं मला स्वारस्य एवढ्यासाठी नाहीये. त्याच्यावर कोणाचे काही आक्षेप असतील तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्याच्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. विषय तो नाहीच आहे. विषय एवढा आहे त्याच्यामध्ये काहीही मनसेची तक्रार असेल तर त्याच्यावर आपण चर्चा करू. राम कदम हा मुद्दा असा करता निघाला. राम कदम तुम्हाला 5 प्रश्न विचारले, त्यातल्या एकाही प्रश्नाचं मुद्द्याला धरून 5 मिनिटं वेळ देऊनही तुम्ही सरळ उत्तर दिलेलं नाही. प्रश्न पुन्हा एकदा सांगतो आणि शेवटची संधी देतो आणि नंतर मी इतर पॅनलिस्टकडे जातो. माफ करा उदयजी बोला. हे पूर्णपणे डिस्कशन आपण मनसेच्या वतीनं बायस करतात. माफ करा. मी तुम्हाला आक्षेपाची उत्तरं तुमच्याकडनं मागतोय. आकड्यांविषयी मी पूर्ण आकडे उदयजी माफ करा मला. आपण उदयजी मुळामध्ये मी तुम्हाला 3 वेळा सांगितलं, आकड्यांविषयी काहीही तुमचा आक्षेप असेल त्याच्यावर चर्चा होऊ शकते. विषय आकड्यांचा नाहीच आहे. आकड्यांचाच आहे. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, नक्की किती टक्के आकडे जाणायचे असेल पाहिजे तेवढं आकडे तुम्हाला देतो. किती टक्के? ते 80% म्हणताय. करुणा अधिकाऱ्यांवर कारवाई, कोण अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार? ते 80% परप्रांतीय म्हणतायत. जर तुम्ही ते 80% परप्रांतीय नाही असं म्हणत असाल तर नेमके किती टक्के आहेत ते सांगा. म्हणजे कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं हे जनता ठरवेल. पण तुम्ही आकडा तर सांगा की किती टक्के आले. त्यांचा 80%चा दावा आहे. मी माझ्याकडून माझ्या सोर्सेस मधनं माझ्या पत्रकारांनी दिलेले आकडे दाखवलेले आहेत. मी माझा आकडा ऑन द मॅट्स ठेवलेला आहे. आय हॅव पुट माय नेक ऑन द स्लॉटर. व्हाय डोंट यू डू इट? तुम्ही सांगा. तुम्ही आकडे सांगा किती नेमके. एकदा सरळ साध्या सारस्वतातल्या मराठी भाषेमध्ये सांगतो आहे, आकड्यांविषयी तुमची जर काही गफलत असेल, आकड्यांविषयी तुमचं काय असेल त्याच्यावर आपण चर्चा करू ना. मी पण घेऊन येतो आकडे घ्यायला ना. मी प्रत्येक चर्चेमध्ये आकडे घेऊन येतो. या चर्चेमध्ये आकडे मला महत्वपूर्ण एवढ्यासाठी वाटत नाहीत, हा आकड्यांचा विषयच नाहीये. हे महानगरपालिकेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेलं वक्तव्य आहे, हे महत्वाचं आहे. हा गाभा या चर्चेचा. राम कदम त्याचीही चर्चा होणारच आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की त्याची चर्चा होणार नाहीये तर त्याची देखील सांगोपांग चर्चा होईल. फक्त आता मनसेने काही आकडे सादर केले, काही पुरावे सादर केले, त्याच्या उत्तरादाखल तुमच्याकडे काही मुद्दे होते का एवढंच फक्त मला तपासून पाहायचं होतं. त्यांनी जर ते पुरावे दिले नसते, त्यांनी जर आकडे दिले नसते तर हा मुद्दा इथे आलाच नसता. तुम्ही जो आरोप करताय त्याचं हे मी आता उत्तर देतोय. आपण जाऊया जनार्दन चांदूरकर यांच्याकडे. जनार्दन चांदूरकर, आपल्या काळामध्ये देखील अशी चिथावणीखोर भाषा होत होती. आज काँग्रेसकडून जी प्रतिक्रिया आली ती अत्यंत तिखट प्रतिक्रिया होती. कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही अशा स्वरूपाची वाक्य होती. पण तुमच्या काळात देखील असंच होत होतं. मग तेव्हा तुम्ही लगाम घालला कमी पडलात का? मग आज या वक्तव्याला आपला आक्षेप कशा करता? नाही, हा जो आपला जो मुद्दा आहे हा बरोबर आहे की चेतावणी देणारी भाषणं करणं ही काही तिखट प्रतिक्रिया नाही आहे. भाषण हा लोकशाहीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा असा अधिकार आहे. आणि भाषणाची कोणती पातळी जाईल, काय जाईल, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याला काही असं हे चालतच राहणार डेमोक्रेसीमध्ये. आता दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आपण जो या ठिकाणी चर्चेला केलेला आहे की आमचं सरकार असताना किंवा काँग्रेस आणि दुसऱ्या NCPचं सरकार असताना सुद्धा हे असं होतच असतं. हे असं होतच राहणार. उदयजी, काय आहे की आपला देशच असा आहे आणि विशेषतः मुंबई शहर आणि आता मुंबई शहराच्या आजूबाजूचा MMRDAचा परिसर असा आहे की या ठिकाणी खरं म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्व होतं. मराठी माणसाला या ठिकाणी प्राधान्य होतं, मराठी माणसाचंच आहे. पण आता एवढ्या काळामध्ये आता वर्ल्ड तर ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. त्यामुळं जिथं पोटाला काही मिळतं त्या ठिकाणी हाताला काम मिळतं त्या ठिकाणी लोकांचा येण्याचा लोडा लागतच असतो. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे जनार्दन चांदूरकर की एकेकाळी काँग्रेसने कम्युनिस्टांना मुंबईत आवर घालण्याकरता शिवसेनेचा वापर केला आणि त्यावेळेला शिवसेना ही वसंत सेना वगैरे अशा स्वरूपाची भाषा बोललेली गेली होती.
आता देखील मनसेचा एक प्रकारे शिवसेनेच्या विरोधात प्रथम काँग्रेसनं, कारण तुमचं सरकार होतं, आणि आता आघाडीचं सरकार आहे, युती सरकार आहे, युती सरकार अशा प्रकारची गोष्ट बनवत आहे का? कारण तुमच्या काळातच तुम्ही राज ठाकरे यांना लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा बनवायला अप्रत्यक्षरित्या मदत केली. त्याच वेळी या चिथावणीखोर गोष्टींना लगाम घातला असतात तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. नाही, आपला मुद्दा बरोबर आहे, परंतु आता ज्या माणसानं स्वतःची लिडरशिप प्रस्थापित करून महाराष्ट्रामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे, त्याला कोणी मदत करो ना करो, ही विल ते प्रयत्न ते करत राहणार. तेव्हा काँग्रेसनं जरी मदत केली असा जरी आपला आक्षेप असला तरी मला असं वाटत नाही की काँग्रेसने काही त्यांना मदत केली. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मी मगाशी सांगत होतो त्याच्या संदर्भामधला असा आहे उदयजी, की हा या ठिकाणी एक एथनिक प्रॉब्लेम जसा असतो त्या पद्धतीचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आणि मराठी माणसाची अस्मिता आणि मग इथं होणारे बाकीच्या लोकांचे सगळे मायग्रेशन्स आणि त्यामुळं वाढणारी लोकसंख्या, यामुळं लोकल माणसांचा इंटरेस्ट सफर होतो, अशा प्रकारचं चित्र तयार झालं. 1970 सालपासून आत्ताही तोच मुद्दा आहे. संदीप प्रधान, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला प्रश्न असा आहे की 10 वर्षांनंतरही रिक्षा परवाना प्रश्नावरून मनसे जाळपोळ आणि तोडफोडीची भाषा करतं, हे मनसेचं यश की अपयश? निश्चितच मला काही ह्याच्यात यश दिसत नाहीये. कारण असं आहे की 10 वर्षामध्ये ही परिस्थिती मनसेनी खरं तर बदलायला हवी होती. करेक्ट. त्यांना ती संधी होती राजकीय, पण त्यांनी ती बदललेली नाही. आणि आजही पुन्हा रिक्षावाले, टॅक्सीवाले, आता रिक्षा आहेत, मागच्या वेळी टॅक्सीवाले होते, भेळवाले होते, यांनाच धोपटण्याचा कार्यक्रम पुन्हा एकदा हाती घेतला जाणार आहे. हे दुर्दैवच आहे म्हटलं पाहिजे की 10 वर्ष जो पक्ष स्थापन होऊन झालाय त्यांनी हे असे गैरप्रकार होणार नाहीत इतकं एक स्वतःचं समाजामध्ये स्थान निर्माण करायला हवं होतं. की असं डोमिसाईल सर्टिफिकेट देण्याला धजावतो कसा तो अधिकारी? मनसेची दहशत तिथे हवी होती जिथून डोमिसाईल सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. मनसेची दहशत तिथं हवी जिथं एका तासामध्ये 72 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले जात आहे. मग सरकार काय चिपळे वाजवणार आहे का? मनसे मला जाब विचार, सरकार काय म्हणजे झांजा वाजवणार आहे? तर आम्ही केलं की गुंड म्हणतात. अहो असं आहे, विरोधी पक्षाची पण म्हणून काही भूमिका आहे की काम नाही? करा, सरकारला चिपळे विरोधी पक्षाची काही भूमिका आहे की नाही अभ्यंकर? सॉरी, आणि जरा थांबा, जरा तुम्ही मनसे उगाच टीका करू नका. तुम्ही टीका करताना नीट करा. नाही उगाच टीका नाही करत. आम्ही बघा, ही भाषा केव्हा येते? उगाच टीका ही भाषा केव्हा येते? मुळामध्ये काय माहितीये का? काय नाही मुळात काय गेल्या 10 वर्षात काही ऐकूनच ते आम्ही नाही असं अजिबात नाही. ऐकून घेतलेलं आहे. तुम्ही नाही ठरवू शकत ऐकलं की नाही ऐकलं. तुम्हाला काही सर्व केलेलं नाहीये. तुम्हाला परवाना दिलेला नाहीये सगळं बोलण्याचा. मी तुमच्या मुद्दे मांडा, बाजूने बोला की विरोधात बोला. आपण जे बोलताय मध्ये आता बोलला, आधी पहिल्यांदा सरकारवर जा. ही चूक सरकारची आहे. आमचे डोळे उघडे बंद होते, मला सांगू मी नका. तुमच्या बाजूनी बोलतोय. तुम्ही म्हणालात मनसे काय करत होती, आम्ही खळबळ केलं की तुम्ही सामोसे दाखवण्यावरती रासावरती 100 केस टाकणार. ह्याच्याऐवजी आधी त्या सरकारची हजामत करा, त्यांना आधी तुम्ही सुनवा. मी दोघांनाही शांत राहायची साधी गोष्ट आहे. आम्ही केलं की खळबळ, राजसाहेबांनी साधं भाषण केलं की राजसाहेब गप्प. मी दोघांनाही शांत राहायची मनसेची भूमिका 2006 पासून आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर रिक्षा जाळपोळ आंदोलनात हे केवळ निवडणुकी करता केलेला स्टंट आहे का? चर्चा करू एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय जाळण्याचा परवाना. नवीन परवाने मिळालेल्या रिक्षा, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा या जर रस्त्यावरती आल्या, गिरायकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.